नमस्कार मित्रांनो सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। बघा आज पुन्हा एकदा सोन्याचे भाव घसरले आहेत। मागील 2 दिवसांमध्ये 20,000 रुपयांची घसरण झालेली आहे, परंतु फक्त 24 कॅरेट सोन्याचे भाव घसरलेले नाहीत, त्यासोबत 22 कॅरेट सोन्याचे भाव 18 कॅरेट सोन्याचे भाव घसरलेले आहेत। म्हणजेच मागील 2 दिवसांमध्ये 20,000 रुपयांची घसरण झालेली आहे। पुढील 4 ते 5 दिवस अजून सोन्यामध्ये घसरण होण्याचे अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। त्यामुळे ग्राहकांनो, जर तुम्हाला सोने खरेदी करायचं असेल किंवा सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी सुवर्ण संधी सुद्धा ठरणार आहे। तुम्ही सुद्धा या तारखेला सोने खरेदी करा, सोन्यामध्ये गुंतवणूक सुद्धा करायची आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा कमी पैशामध्ये जास्त तोळ सोनं मिळणार आहे। बघा सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी सध्याची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सुद्धा आलेली आहे। बघा आज सकाळी सोनारांचे बाजार उघडताच सोन्यामध्ये विक्रमी घसरण सुद्धा झालेली आहे, परंतु आज चांदीचे भाव गगनाला सुद्धा भिडलेले आहेत। बघा सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे, कारण सोन्यामध्ये विक्रमी घसरण होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। अजून सोन्यामध्ये विक्रमी घसरण होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। म्हणजेच ऐन लग्न सराईमध्ये सोन्यामध्ये विक्रमी घसरण झाल्यामुळे ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण सुद्धा झालेली आहे। ऐन लग्न सराईमध्ये सोन्यामध्ये विक्रमी घसरण सुद्धा झालेली आहे, त्यामुळे आज सोनारांच्या दुकानाच्या बाहेर ग्राहकांनी रांगाच्या रांगा केलेल्या आहेत, कारण 1 तासांमध्ये 20,000 रुपयांची घसरण झालेली आहे। पुढील 2 तासांमध्ये अजून घसरण होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। बघा मित्रांनो, आज अनुभवी सोनारांनी आणि अनुभव अभ्यासकांनी दिलेल्या अंदाजानुसार आज अजून सोन्याचे भाव घसरणार आहेत। म्हणजेच 1 तासांमध्ये 20,000 रुपयांची घसरण झालेली आहे, पुढील 2 तासांमध्ये अजून घसरण होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। म्हणजेच ज्या ग्राहकांना लग्न सराईसाठी सोने खरेदी करायचे असेल किंवा ज्या ग्राहकांना स्वतःसाठी सोने खरेदी करायचं असेल किंवा ज्या ग्राहकांना सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल तर त्या ग्राहकांनी सुद्धा या तारखेला सोने खरेदी करा। तुम्हाला सुद्धा 24 कॅरेटचं शुद्ध सोनं कमी पैशामध्ये जास्त तोळ सोनं मिळणार आहे, परंतु सोन्याचे भाव अजून किती घसरतील याचे अंदाज आज अनुभवी सोनारांनी सुद्धा वर्तवलेले आहेत। बघा ग्राहकांच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की सोन्यामध्ये आज 20,000 रुपयांची घसरण झालेली आहे, अजून किती हजार रुपयांची घसरण होणार आहे। बघा ग्राहकांनो, आज अनुभवी सोनारांनी दिलेल्या अंदाजानुसार सोन्यामध्ये विक्रमी घसरण पाहायला मिळणार आहे। म्हणजेच एवढी मोठी घसरण मागील 50 वर्षांमध्ये झालेली नाही। त्यामुळे जर तुम्ही सोने खरेदी करायचा विचार करत असाल तर या तारखेला सोने खरेदी करा, तुम्हाला सुद्धा कमी पैशामध्ये जास्त तोळ सोनं मिळणार आहे। तर बघा अनुभवी सोनारांनी आणि अनुभव अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार सोन्याचे भाव अजून घसरणार आहे, सोन्यामध्ये विक्रमी घसरण सुद्धा होणार आहे। बघा आज सोनारांचे बाजार उघडता सोन्यामध्ये विक्रमी घसरण झालेली आहे, परंतु ही घसरण कशामुळे होत आहे याची 5 कारणे सुद्धा सांगण्यात आलेली आहे। बघा मित्रांनो, सोन्यामध्ये घसरण होत आहे, परंतु ही घसरण कशामुळे होत आहे त्याचे पुरावे सुद्धा देण्यात आलेले आहेत। म्हणजे या कारणांमुळे सोन्यामध्ये घसरण होत आहे। अजून घसरण होण्यासाठी 5 कारणे सुद्धा दिलेली आहे। सोबतच 24 कॅरेट सोन्याचे भाव अजून किती घसरतील, 22 कॅरेट सोन्याचे भाव अजून किती घसरतील आणि 18 कॅरेट सोन्याचे भाव अजून किती घसरतील याचे अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलेले आहेत। म्हणजेच मित्रांनो, फक्त 24 कॅरेट सोन्याच्या भावामध्ये घसरण झालेले नाही, त्यासोबत 18 कॅरेट सोनं असेल, 22 कॅरेट असेल किंवा 14 कॅरेटचं शुद्ध सोनं असेल तर त्यामध्ये सुद्धा घसरण झालेले आहे। त्यामुळे ज्या ग्राहकांना कोणत्याही कॅरेटचं सोनं खरेदी करायचं असेल तर त्या ग्राहकांनी काळजी करायची गरज नाही, तुम्हाला सुद्धा कमी पैशामध्ये जास्त तोळ सोनं मिळणार आहे। परंतु त्या अगोदर सोन्याचे भाव कशामुळे घसरणार आहेत, उतरणार आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा त्याची 5 कारणे आज अनुभवी सोनारांनी आणि अनुभवी व्यापाऱ्यांनी दिलेली आहेत। या 5 कारणांमुळे अजून सोन्याचे भाव घसरणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तर ती 5 कारणे कोणकोणती आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया। तर बघा सोन्याचे भाव उतरण्याचं जे पहिलं कारण आहे तर ते पहिलं कारण म्हणजे सोन्याचा शेअर मार्केटचा ग्राफ उतरलेला आहे। म्हणजेच सोन्याचा शेअर मार्केटचा ग्राफच्या आधारावरती सोन्याचे भाव सुद्धा ठरत असतात। म्हणजेच हा ग्राफ ज्या वेळेस उतरत असतो त्यामुळे सोन्यामध्ये घसरण सुद्धा होतच असते, आणि ज्या वेळेस हा सोन्याचा ग्राफ वरती जात असतो म्हणजेच वर
जात असतो त्यावेळेस सोन्यामध्ये वाढ सुद्धा होतच असते। बघा मित्रांनो, सोन्याचा भाव उतरण्याचं जे पहिले कारण आहे तर ते पहिले कारण म्हणजे सोन्याचा शेअर मार्केटचा ग्राफ उतरलेला आहे। हा शेअर मार्केटचा ग्राफ उतरल्यामुळे सोन्यामध्ये विक्रमी घसरण सुद्धा होतच आहे। सोबतच मित्रांनो, सोन्याचा भाव उतरण्याचं जे दुसरं कारण आहे तर ते दुसरं कारण म्हणजे सोन्याच्या विविध ठिकाणी खाणी सुद्धा सापडायला लागलेल्या आहेत। म्हणजेच आतापर्यंत ओडिशा राज्यामध्ये सोन्याच्या 10 खाणी सापडलेल्या आहेत, अजून सोन्याच्या खाणी सापडत सुद्धा चाललेले आहेत। म्हणजेच या खाणींमध्ये जे सोनं सापडत आहे तर ते सोनं 24 कॅरेट सोनं, 22 कॅरेट सोनं आणि 18 कॅरेट सोनं सापडत आहे। म्हणजेच ओडिशा राज्यामध्ये सोन्याच्या खाणी सापडलेले आहेत, त्यामुळे सोन्याची घसरण सुद्धा होतच आहे। सोबतच सोन्याचा भाव उतरण्याचं जे तिसरं कारण आहे तर ते तिसरं कारण म्हणजे सोन्याची मागणी कमी झालेली आहे। घसरणीच्या भीतीने भरपूर ग्राहकांनी सोनं सुद्धा मोडलेलं आहे, त्यामुळे सोन्यामध्ये घसरण सुद्धा होतच आहे। बघा मित्रांनो, सोन्याची घसरण मागील 2 ते 3 दिवसांपासून सुरू झालेली आहे, त्या अनुषंगाने भरपूर ग्राहकांनी सोनं सुद्धा मोडलेलं आहे। म्हणजेच सध्याच्या स्थितीला ग्राहकांकडे कमी सोनं आहे तर सोनारांकडे भरपूर सोनं झालेलं आहे। म्हणजेच ज्यावेळेस बाजारामध्ये एखादी वस्तू जास्त प्रमाणामध्ये होत असते तर त्यावेळेस त्या वस्तूची किंमत सुद्धा घसरत असते। म्हणजेच मागणी कमी झालेली आहे, त्यामुळे घसरण सुद्धा होतच आहे। त्यामुळे ग्राहकांनो, तुम्हाला जर सोनं खरेदी करायचं असेल तर तुमच्यासाठी सुवर्ण संधी ठरणार आहे। आज जरी तुम्ही सोनं खरेदी केलं तरी पण तुम्हाला फायदा होणार आहे, आणि जरी तुम्ही आम्ही दिलेल्या तारखेला सोने खरेदी केलं तर तुमचा डबल फायदा होणार आहे। परंतु मित्रांनो, जे सोन्याचा भाव उतरण्याचं चौथं कारण आहे तर ते चौथं कारण म्हणजे सोन्यावरती जो टॅक्स लावण्यात येत होता तर तो टॅक्स कमी करण्यात आलेला आहे, काही टॅक्स हटवण्यात सुद्धा आलेला आहे। त्यामुळे सोन्यामध्ये भरपूर घसरण सुद्धा होतच आहे। कारण तुम्हाला सुद्धा माहिती असेल की आपल्याला 1 तोळा सोनं खरेदी करायचं असेल तर त्याच्यावरती आपल्याला 10 ते 15 हजार रुपयापर्यंत टॅक्स सुद्धा द्यावा लागत असतो। काही ठिकाणी तुम्हाला 4 ते 5 हजार रुपये टॅक्स द्यावा लागत असतो, परंतु न कळत आपल्याकडून 10 ते 15 हजार रुपये टॅक्स सुद्धा घेतला जात असतो। म्हणजे सोन्यावरती जो टॅक्स लावण्यात येत होता तर त्याच्यामधील काही टॅक्स हटवण्यात आलेला आहे, काही टॅक्स कमी सुद्धा करण्यात आलेला आहेत। आणि 5वं कारण म्हणजे बाहेरील देशांमधील ग्राहक सोन्यामध्ये गुंतवणूक करत नाहीत, त्यामुळे सोन्याची मागणी कमी सुद्धा झालेली आहे, सोन्याचे भाव सुद्धा घसरणार आहेत। बघा मित्रांनो, अमेरिका असेल, युरोप असेल, चीन असेल, यांसारखे जे देश आहेत म्हणजे जे श्रीमंत देश आहेत तर त्या श्रीमंत देशामधील नागरिक, महिला असतील, पुरुष वर्ग असेल तर सोन्यामध्ये गुंतवणूक करत नाहीत, त्यामुळे सोन्याची मागणी कमी झालेली आहे आणि सोन्यामध्ये घसरण सुद्धा होतच आहे। म्हणजेच सध्याच्या स्थितीला भरपूर सोनं झालेलं आहे, परंतु सोने खरेदी करण्यासाठी ग्राहक इच्छुक नाही, त्यामुळे सोन्याची घसरण 100% होणार आहेत। म्हणजेच खास करून ज्या ग्राहकांना 24 कॅरेटचं शुद्ध सोनं खरेदी करायचं असेल तर त्या ग्राहकांसाठी सुवर्ण संधी ठरणार आहे, कारण सोन्याचे भाव परत वाढणार असल्याचे अंदाज वर्तवण्यात आलेले आहेत। बघा मित्रांनो, आजपासून पुढील 5 दिवस सोन्यामध्ये घसरण होईल। म्हणजेच ऐन लग्न सराईमध्ये सोन्याचे भाव वाढलेले होते, सोन्याने लाखाची भरारी सुद्धा घेतलेलं होतं, परंतु लाखाची भरारी घेणारं सोनं आज परत एकदा घसरलेलं आहे। पुढील 5 दिवस सोन्यामध्ये घसरण होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। परंतु ज्या ग्राहकांना चांदी खरेदी करायची असेल त्या ग्राहकांनी सध्याच्या स्थितीला चांदी खरेदी करू नये, कारण चांदीचे भाव पुढील 5 दिवस वाढणार असल्याचे अंदाज वर्तवण्यात आलेले आहेत। म्हणजेच जर तुम्हाला चांदी खरेदी करायची असेल तर तुम्हाला आज 1 किलो चांदी सरासरी 97,705 रुपयापर्यंत मिळणार आहे। ज्या ग्राहकांना 1 किलो, 2 किलो, 3 किलो अशा प्रमाणामध्ये जास्त चांदी खरेदी करायची असेल तर त्या ग्राहकांनी अजून 5 दिवस चांदी खरेदी करू नये, कारण चांदीचे भाव सध्याच्या स्थितीला वाढत चाललेले आहेत, अजून चांदीमध्ये वाढवण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। परंतु सोन्याची घसरण आजपासून सुरू झालेली आहे, पुढील 5 दिवस सोन्यामध्ये घसरण सुद्धा होणार आहे। तर बघा मित्रांनो, आज 24 कॅरेट सोन्याचा भाव, 22 कॅरेट सोन्याचा भाव आणि 18 कॅरेट सोन्याचा भाव किती हजार रुपयांवरती आलेला आहे ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा, तुम्हाला जर 10 ग्रॅम 24 कॅरेट सोनं खरेदी करायचं असेल तर त्यासाठी 92,802 रुपये तुम्हाला सुद्धा मोजावे लागतील। 24 कॅरेट 10 ग्रॅम सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्हाला 88,923 रुपये मोजावे लागतील। 18 कॅरेट 10 ग्रॅम सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्हाला 79,069 रुपये मोजावे लागतील। म्हणजेच मित्रांनो, आज फक्त 1 तासांमध्ये 20,000 रुपयांची घसरण झालेली होती। परत एकदा सोन्याचे भाव वाढलेले आहेत, म्हणजेच या सोन्यामध्ये चढउतार चालूच आहेत। एका सेकंदाला सोन्याचे भाव 10,000 रुपयापर्यंत घसरत आहेत, एका सेकंदाला सोन्याचे भाव 20,000 रुपयापर्यंत वाढत आहे। म्हणजे जर तुम्ही खरोखर सोने खरेदी करणार असाल तर तुम्ही सुद्धा सोन्याच्या ग्राफकडे लक्ष देणं गरजेचं आहे, कारण सोन्याचा जो शेअर मार्केटचा ग्राफ आहे
आहे तर तो सेकंदाला बदलत आहे, परंतु आज सोन्यामध्ये घसरण होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे ग्राहकांनो, जर तुम्ही सोने खरेदी करायचा विचार करत असाल तर तुम्ही सुद्धा आज सोने खरेदी केलं तर तुमचा फायदा 100% आहे। कारण मागील 5 वर्षांचा अंदाज बघितला तर सोन्याने विक्रमी वाढ झालेली आहे, सोन्यामध्ये विक्रमी वाढ सुद्धा पाहायला मिळालेली आहे। म्हणजे 2020 ते 2025 या 5 वर्षांच्या कालावधीमध्ये सोन्यामध्ये दुप्पट वाढ सुद्धा झालेली आहे। कारण 2020 मध्ये सोन्याचा भाव 46,000 रुपये ते 47,000 रुपयांना 1 तोळा मिळत होता, परंतु जर तुम्ही आता सध्याच्या स्थितीला म्हणजे 2025 मध्ये सोने खरेदी करायला गेला तर तुम्हाला 1 लाख रुपयापर्यंत 1 तोळा मिळत आहे। म्हणजे सोन्यामध्ये दुप्पट वाढ सुद्धा झालेली आहे। परंतु जर तुम्हाला सोने खरेदी करायचं असेल तर तुम्ही अजून 2 ते 3 दिवस वाट पहा, त्यानंतर सोने खरेदी करा, कारण सोन्यामध्ये घसरण होईल आणि 5 दिवसानंतर परत सोन्याचे भाव वाढणार असल्याचे संकेत देण्यात आलेले आहे। तर बघा मित्रांनो, सोन्यासंबंधित महत्त्वपूर्ण अपडेट आलेली होती, ही अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे। तुम्हाला सुद्धा सोन्याचे भाव रोजचे रोज पाहायला आवडत असतील, याच्यामध्ये 24 कॅरेट सोन्याचे भाव, 22 कॅरेट सोन्याचे भाव, 18 कॅरेट सोन्याचे भाव, 14 कॅरेट सोन्याचे भाव आणि चांदीचे भाव पाहायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि ज्यांना गरज असेल त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।